आज अतिशय दुःख आणि वेदनेच्या भावनेतून आमच्या लाडक्या दादांना श्रद्धांजली द्यायची वेळ आम्हाला या ठिकाणी आली। देशाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या समेत विदीपजी जाधव, पिंकी माळी, सुमित कपूर, संभावी पाठक ह्या सगळ्यांना सुद्धा आपल्याला श्रद्धांजली या ठिकाणी द्यायची आहे। मला सगळ्यात वाईट हे वाटते दादा की याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर सगळ्यात पहिला कार्यक्रम आपण सभासद नोंदणीचा या ठिकाणी घेतला। तुम्ही त्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष होतात आणि आज दुर्दैव बघा की याच ठिकाणी आज त्यांची श्रद्धांजली घ्यायचा योग आपल्यावर येऊन कोसळला आहे। खरं तर आता हनुमंतराव पाटील चव्हाण साहेबांनी जे आत्मीयता आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि पवार साहेबांच्या कुटुंबाबद्दल त्यांचे गेल्या 5 दशकापासूनचे संबंध कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण साहेब असतील, कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ते कुटुंब ह्या नायगावमध्ये कित्येक वेळेस आलं आणि त्यांची आठवण त्यांनी अतिशय आत्मीयतेनं असंच महाराष्ट्रामध्ये एक नायगावच नाही तर नायगावसारखी असंख्य ठिकाणं अशी आहेत की दादानी आणि पवार कुटुंबियांनी त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे संबंध त्या ठिकाणी जोडलेले आहेत। आणि एक तुम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे शब्दाला जागणारा, शब्दाला पाळणारा, होला हो म्हणणारा, नाहीला नाही म्हणणारा, राजकारणामध्ये असे नेते फार कमी भेटतात। राजकारणामध्ये माणसं मन तुटू नये, माणूस दूर जाऊ नये म्हणून काहीतरी गोड बोलणे, हो म्हणून माणसाला काढून देणे ही राजकारणामधल्या लोकांची प्रवृत्ती असते। पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव अजितदादा असे होते की त्यांनी कधीच कोणाला होला हो नाहीला नाही म्हणल्याशिवाय त्यांचं त्या ठिकाणी कधी ते शब्द राहिला नाही। खरं तर त्या दिवशी सकाळी सकाळी मला राम पाटील भिलोंडेचा फोन मला आला। मी पूजा करत होतो आणि पूजा करत असताना त्यांनी मला सांगितले, शिवराज पण टी व्ही बघितले का? माझ्या घरी टी व्हीच नाही। मी सांगितलं टी व्ही बघितली नाही मी। ते म्हणले अजितदादाचा ॲक्सिडेंट झाला आहे, विमान क्रॅश झालं आहे। आणि मी देवासमोर होतो, पूजा करत होतो। मी अक्षरशः सांगतो की माझे सगळे हात कापत होते। कोण्या देवाला हळद कुंकू लावून कोणाला लावू नये, किती बार 3 4 बार लावलो हे मलाच कळलं नाही। म्हणजे ते गोष्टच अशी नव्हती की ते आपल्या मनी किंवा आपल्या मनामध्ये आपण ते समावून घेण्यासारखी किंवा अशी घटना घडली। पण ज्यावेळेस मी त्यांनी सांगितल्यावर टी व्ही लावली आणि बघितलं तर ते बघितल्यानंतर अक्षरशः अश्रू त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना कुटुंबाला त्यांनी अनावरण झालं नाही। कारण दादा त्यांचं आणि आमचं नातं जरी असलं पण कधी दादा नात्याच्या जोरावर दादाने कधी काम केलं नाही। मी जिल्हाध्यक्ष होण्यासाठी सुद्धा कधी नात्याचा वापर त्या ठिकाणी दादाकडे कधी केला नाही आणि दादाला नातं बितं काही त्या ठिकाणी फार आवडत नव्हतं। दादाला कार्यकर्ते आवडत होते, दादाला काम करणारे माणसं आवडत होते। आणि म्हणून मला काल आमच्या वहिनींचा फोन आला, ते पंढरपूरला होते। मला म्हणाले तुम्ही निघालात का? म्हणून ते निघाले, ते इतकं रडले आणि वहिनींची सख्खे मावस बहीण दादांचे मिसेस असल्यामुळं त्यांना एक प्रचंड दुःख त्या ठिकाणी झालं आणि कौटुंबिकसुद्धा दुःख आम्हाला फार मोठं त्या ठिकाणी दादाच्या जाण्याचं आहे। खरं तर माझ्यासारखे कित्येक कार्यकर्ते जे दादावर आज अवलंबून होते। मी नेहमी म्हणतो की माझ्या जीवनामध्ये खूप मोठं संघर्ष आहे। जिल्हा अध्यक्ष होऊन मला किनमिन 7-8 महिने पण झालं नाही आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली जे माझ्या देशाचे अध्यक्ष ते होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मी अध्यक्ष होतो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मला त्या ठिकाणी काम करायची संधी भेटली होती। आज माझ्या जीवनामध्ये माझ्या संघर्षानं ते पण त्या ठिकाणी हिरावून घेतली आणि तो पण मला नशीब त्या ठिकाणी मला लागलं नाही। कारण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं, त्यांच्या नेतृत्वाखाली पुढं जाणं, विकासाचं काम करणं हे आम्हालाही त्या ठिकाणी आमच्या नशिबात नव्हतं असं आम्हाला समजलं पाहिजे। मी नांदेडमधले जेवढे काही विकासाचे प्रश्न होते या 1 वर्षामध्ये दादांना फक्त तेच प्रश्न त्या ठिकाणी आम्ही मांडले। ते क्रीडा संकुल असेल, गोदावरी नदीवरचं पाण्याचा काही प्रश्न असतील, त्या ठिकाणी पुराचे काही प्रश्न असतील, ह्याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न त्यांना
जे सार्वजनिक प्रश्न जो घेऊन जात होता त्याच्यावर दादाचा खूप विश्वास त्या ठिकाणी होता आणि त्या प्रश्नाचा ताबडतोब निकाल लावण्याचं काम दादा त्या ठिकाणी करत होते. आम्ही काल परवा पुण्याला गेलो, दादांना भेटलो आणि त्यांना मी सांगितलं, दादा हा विषय तो राहिला आहे. मला म्हणले, शिवराज तू 5 तारीख जिल्हा परिषद इलेक्शन संपल्यावर मुंबईला ये, आपण तोही प्रश्न ताबडतोब मार्गी लावू. त्याच्यावर 2 बैठका झाल्या. एवढा नेता असा होता की तो कोण आमदार आहे, तिथल्या आमदारचा तो प्रश्न आहे, त्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे असं न म्हणता हा प्रश्न सार्वजनिक प्रश्न आहे, तो आपण मांडला, ते करण्याचं काम दादासारख्या कार्यकर्त्यांनी केलं. आता जसं बाबूराव लंगडापर्यंत सांगितलं की ते कामाची पद्धत त्यांच्यामध्ये तडपीची होती. तो नेता आज आमच्यातून हरवला, ह्याचं दुःख मात्र आम्हाला सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ही न भरून निघणारी उणीव असं म्हणलं तर काही वावं ठरणार नाही. ह्याच्यानंतर किती नेते यांच्यापेक्षा मोठे होतील, आणखी उंचीचे होतील, पण दादा इतक्या उंचीचा नेता त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये होणे नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज या जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एक फोनवर विनंती केली की आपण सर्वपक्षीय त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहू. कारण का दादांनी कधी पक्ष बघितला नाही, दादांनी कधी जात बघितली नाही. दादांनी सांगितलं की मी काय एका जाती धर्मावरचं नाही, मी शाहू फुले आंबेडकरांना मानणारा मी एक घटक आहे आणि शाहू फुले आंबेडकरच्या विचारावर चालणारा मी असल्यामुळं मला सगळ्या समाजाला, सगळ्या जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम माझं आहे. पण मी आपल्या सर्वांचं मनापासून या नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपलं या ठिकाणी आभार मानतो की आपण आमच्या नेत्याच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये येऊन ज्यांना त्यांचे जे अनुभव तुम्हाला सगळ्यांना आले ते अनुभव या ठिकाणी तुम्ही सांगलात आणि ह्या नेत्याबद्दल अतिशय आपण चांगले उद्गार आणि कामाचे त्यांचं त्या ठिकाणी आठवण या ठिकाणी केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आभार मानतो. खरं तर दादांच्या कुटुंबावर खूप मोठं डोंगर त्या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि हे डोंगर सावरण्यासाठी ईश्वर त्यांना निश्चित त्या ठिकाणी बळ देणारच आहे. पण आज महाराष्ट्रामधल्या लाखो कार्यकर्ते, तर सगळ्यांनी सांगितलं की किती मिळतं की पण लाखोचा पोशिंदार जिवंत असला पाहिजे, लाखो मिळत तर चालतील ही जे मन आहे ही मन दादाला त्या ठिकाणी लागणारी मन आहे. पण मी आपल्या सगळ्यांना परत एकदा ह्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण एका जागेवर उभा टाकून दादाला सार्वजनिक त्या ठिकाणी श्रद्धांजली देऊ. मी काही नारे त्या ठिकाणी आपल्याला देईल. आज अजित यानंतर आपला